त्या दिवशी रात्री बराच वेळ जागाच होतो आणि सकाळी बी लवकर उठलो. मस्त घासून पुसून आंघोळ केली. आयन आबा ज्योतिबावरनं रात्रीच येणार होतं, पण ते काय आलं नव्हतं, म्हणून मीच घर आवरलं. तेवढ्यात बातमी आली. त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय आणि दोघं जागेवरच गेले. ते दुःख माझ्यासाठी एवढं मोठं होतं की मला रडायचं बी कळलं नाही. गावातली माणसं पाहुणी रावळी गोळा झाली. जे काय प्रेत म्हणून आणलं होतं ते जाळलं. जाताना कोणी रडलं, कोणी हातावर पैसे टेकवलं, तर कोणी डोक्यावरनं हात फिरून गेलं. ही सगळी माणसं मला अंधुक दिसत होती. पण आम्ही गावात असून बी तू आम्हाला न सांगता गेलास. वेळच तशी होती. माझ्या आसपास काय होतंय मला काहीच कळत नव्हतं. याड लागल्यागत झालं होतं. त्यात पुन्हा इथं थांबलो तर आईबापाच्या दुःखातनं बाहेर पडायचो नाही म्हणून काका काकून मला मुंबईला नेलं. तिथं पुन्हा नवीन शाळा, कॉलेज, ह्या सगळ्यात वाईज गुंतलो होतो, पण आईबापाच्या दुःखातून बाहेर पडता येत नव्हतं. कसा बसा पास झालो, मग आयटीत इंजिनियर झालो. आत्ता कुठे स्थिर स्थावर झाल्यावर कळलं की माग काय काय सुटलंय. आपलं गाव, माणसं, माझी मित्र, ही शाळा आणि अक्षरा. मग ठरवलं आता सुट्टी घ्यायची आणि जाऊन यायचं. पण मी इथनं गेल्यावर काय झालं? तिनं बी तुझी लय वाट बघितली. त्या दिवशी शाळा भरायच्या आधी आम्हासनी विचारलं बी. आम्ही सांगितलं तुझ्या आई बापाचं असं झाल्यामुळे तू मुंबईला गेलायस, आणि तेव्हा आपल्याकडे फोन बी नव्हतं. पण तुम्ही सांगायचं ना तिला माझ्या मनातलं. आम्ही कसं सांगणार तुझ्या मनातलं? आणि पुढे काय झालं असतं? तू नसल्याचा अजूनच त्रास झाला असता तिला. आणि तू गेल्यावर आम्ही कशी बशी 10वी काढली. उम्या नापास झाला आणि गुराच्या मागच लागला, तर काय नावालाच कॉलेज केलं. मी दुकान टाकले आणि याला शेतीचं याड लागले. अभ्यासात कुणाचंच मन लागलं नाही बघ. ही एक वाईट घटना सगळं आयुष्यभर खाली करून टाकते. आणि त्यात आई बापाचं जाणं आयुष्यातला राम काढून घेते. पण या सगळ्यातनं बाहेर पडायला तिची आठवण थोडी का होईना कारणीभूत ठरली बघ. कारण मला वाटलं मी सगळं विसरलोय, पण भानावर आल्यावर कळलं मला सगळं लक्षात आहे. अगदी सगळं.
मी आता जे बोलतोय तो तुम्हाला वेडापणा वाटू शकतो किंवा दुसरं काहीतरी, पण आता मला जे मनातनं वाटतंय ना ते मी फक्त तुम्हालाच सांगू शकतो. प्रस्तावना झाली असेल तर मेन भाषण चालू करा. मुद्द्याचं बोला काय ती. मला अक्षराला भेटायचंय. आत्ता का? कारण मला तिची खूप आठवण येते रे. तिला एकदा बघायचंय. अरे 10वी झाल्यावर ती कुठे गेली कुणास ठाऊक. हो म्हणजे बाकी सगळी भेटली, पण 1-2 क्लासमेट कुठे आहेत त्याचा अजून पत्त्या नाही. आणि त्यातलीच एक अक्षर आहे. तिच्या मैत्रिणी नातेवाईक कुणाला तरी माहिती असेल की ती कुठं आहे. आपल्याला कसं माहित असणार आहे कोण कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये ते शोधावं लागल. गावात तिच्या मैत्रिणी होत्या ना, कविता आणि ती पूजा. त्या गेल्या का लग्न करून? अरे बाबा नो, त्या कुठं आहेत ते तरी माहीत आहे ना. आहेच की, एक गावातच असते हा. आणि एकीने जिंदगीचं वाटोळं करून घेतलंय. वाटूळ म्हणजे काय केले? अरे लगीन केलंय आणि दुसरं काय. कवी कवितानं लगीन केलंय. मग आईला शाळेत कशी होती ना कविता? काकूबाई अगदी पोरांसारखं करायची. बरे तिनं पोरीवर लगीन केलंय का पोरावर? पोराबरोबरच केलंय. का तुम्हाला काय झालंय हसायला? त्याला विचार. कारण ती काकूबाई माझी बायको आहे आता. सॉरी जितू भावा, खरंच सॉरी. अरे मला नव्हतं माहिती. मला जर माहित असतं तर मी असं बोललो असतो का? आणि चांगली होती ती, म्हणजे एवढी बी काय वाईट नव्हती. पोरासारखं म्हणल्यावर काय चांगलं राहिले त्यात. सॉरी भावा, खरंच सॉरी. हसू नका, अजिबात हसू नका. नाही ते हसत आता नाही. तुला लय हसायला येते. आयला इतक्या उशिरात काय करते कुणास ठाव. जित्या अरे बाहेर ये की. एवढे ताण लागले बे तुला. अरे काय आईला कविता, तू अजून तशीच आहे का? म्हणजे काय बदल झालाय असं वाटतच नाही. पर तू खूप बदललास. आधी कुणाच्या दिसण्यावरून हसत नव्हतास. अक्षरा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, कारण ती माझ्या बेंचवर बसायची नाही. पूजा माझी खास मैत्रीण होती आणि अक्षरा तिची. तिला चांगलंच माहिती असेल की अक्षरा कुठे येते. तिच्या बोलण्यातून कधी अक्षराबद्दल काय आलं नाही, पण तिला नक्कीच माहीत असेल. तिला कुठल्या गावात दिल्या?
तिने कुठं लग्न केले? अख्खं घर दार पै पाहुणं तिच्या मागं लागून दमलं, पण पोर ऐकेल तर? एवढ्या चांगल्या जागा येतात, पण कशात अडकलाय काय माहित. अडकल्या म्हणजे? म्हणजे प्रेमात आहे कुणाच्या तरी, तो हो म्हणाल तवाच लगीन करीन म्हणती. पोरगी जिद्दी आहे. तशी शाळेपासूनच होती म्हणा. अरे जिद्दी म्हणजे समजा गाव डोक्यावर घेत्या आणि फाट्यावर मारायचं म्हणजे समध्यासनी फाट्यावर मारत्या. तर ना काय पोरगी. बरं चला मग जाऊया. अरे ती नदीवर गेली असेल धुणं धुवायला. अरे मग तिकडं जाऊया की चला. हा अरे पण जितू तुझं कसं र, म्हणजे तू येतोयस का आपलं वहिनींजवळ थांबतोयस? नाही, यासनी बी घेऊन जावा. चांगल्या कामात माझं कव बी नाही नसतं. एवढ्या दिवसांनी सुमित आलाय, त्याच्यासोबत वेळ घालू द्या. आणि हे बघा, तुम्ही जर घरी येणार नसाल तर फक्त मेसेज करा, आणि पिणार असाल तर भाऊजींना घरी आणून सोडा. आईला कविता, तू ग्रेट आहेस ग. एवढी समजूतदार. बघून वाटलं नव्हतं. सगळं दिसण्यावर नसतं सुमित, आतला माणूस कसं आहे ना त्याच्यावर असतं ते. दिसणं पहिलं रात्री पुरतच असतं, नंतर स्वभावच येतो कामाला, संसार टिकवायला. सॉरी कविता, आणि थँक्यू. थँक्यू. येतो. चला. भाऊजी, हा सगळ्यांना एकदा घेऊन या जेवायला. सुमिता येतोवर मटण करते. अहो येतो की. तुमच्या आजचं मटण म्हणजे काय इशे आहे का? बागाटतो आपण. हं? अहो पण वहिनी, मला का नाही रशाभर भाकरी लागते बरं का. बाय बाय. हा चला येतो. भाकरी देतो. पूजा, तू ओळखलंस मला? म्हणजे काय? चांगलंच ओळखते. बाकी IT जॉब छान सुरू आहे तुझा. 2दा प्रमोशन बी झालं ना? काका काकू काय म्हणतात? सारखं सरप्राईज देत असतोस त्यांना. आणि तुझी चिमणी ती कशी आहे? गोड आहे ती बी. सॉलिड यार पूजा. गावात कुणालाच माहिती नाही माझ्याबद्दल एवढं. कुणी एवढं शोधलंच नसेल. म्हणजे माहितीच काय, काढायची म्हणली की कशी बी मिळती. इन्स्टाला फॉलो करते ना तुला, तिथनं कळतं सगळं. पण माझा इन्स्टा ID तर वेगळ्या नावाने आहे ना. तुला कसं? सुअक्षर, सुमित आणि अक्षरा. सुअक्षर हेच आयडिया ना? वर्गात आपल्याला माहितीच होतं की सुअक्षर. म्हणजे तुलाही माहिती होतं? हो मग, माझी मैत्रीण होती ती. तिच्या बाबतीत सगळं कळायचं मला. ते तिला आवडायचो का मी? मला कळायचं, ती नाही सांगायची. आणि असं बी फक्त याच बाबतीत तिच्या मनात नक्की काय चाललंय हे इथनं जास्त वर तिनं कुणालाच कळू दिलं नाही.
ते मला तिची माहिती काढायची होती पूजा. म्हणूनच आलास ना माझ्याकडं. एवढी वर्ष झाली तिला विसरला नाहीस, हे बघून बरं वाटलं. पण सॉरी, माझ्याकडं बी म्हणावी अशी काय माहिती नाही. म्हणजे शाळेत असताना ती ताराळ्यात तिच्या मामाकडे राहायची, पण आता नाही तिथं. आणि तिथनं सोडून गेल्यापासून मी बी तिकडं कवा गेलेच नाही ना. मग दुसरं कोणी ज्याला माहिती असेल? पण दुसरं कोण कशाला? तिच्या मामालाच तळायला जाऊन विचारा की. हा बरोबर आहे. चला मग, हे चला जाऊया सगळे. काय झालं की लगेच चला जाऊया चला जाऊया बाशिंग बांधून बसलायस म्हण की. हा, आणि तिच्या मामाला जाऊन काय सांगायचं? मी तुमचा होणारा जावई आहे, कुठं आहे माझी अक्षरा? अरे जोड्यानं हाणत्याल ती. अरे मग हिलाच घेऊन जाऊया की, हिला काय म्हणायची नाहीत. अरे खास मैत्रीण आहे, ती सांगतेल की कुठं आहे ती. परफेक्ट भावा. चल ना पूजा, प्लीज. अरे प्लीज अन बीज कशाला? येते की. एवढं धुणं घरी जाऊन वाळत घालस तोवर वेळ आहे का? लईच घाई आहे. हा नाही म्हणजे ये तू आवरून, आम्ही थांबतो देवळापाशी. चालतंय, येतेच अर्ध्या तासात. एवढा वेळ लागल? अरे घरी जाऊन मला ड्रेस बीस तरी बदलू दे. काशीच गावनावर ओढणी टाकून येऊ तुझ्या सासरवाडीत. चालतंय. जाताय ना? काय येताय धुणं धुऊ लागायला? येतो की, त्यात काय आहे? कुठं निघाले? अरे धुणं धुयाला टाइम लागेल रे. येतो. हेच घर आहे. नक्की हेच घर आहे का? अरे हेच आहे. किती वेळा आली मी तिच्या घरी. इथं कोणाला तरी विचारलं पाहिजे. दिसत बी नाही कोण. ते बघ, त्या काकांना विचार. काका, अव त्या घरात एक पोरगी राहायची, कुठं आहे माहित आहे का? तुला काय करायचं? मला नाही, हिला पाहिजे. माझा काय संबंध? आव काका, ती माझी मैत्रीण आहे. आम्ही सगळे एकाच वर्गात होतो. लय दिवसानंतर भेटलोय. म्हणलं तिला बी भेटून यावं. कुठं असते अक्षरा? ती नसते आता इथं, मामापाशी होती. आता बरीच वर्ष झाली इथं येत नाहीत. बहुतेक ती सातारला आहेत. आणि हाही घर सुद्धा त्यांनी काय काढले. कोण घेणार आहे का तुमच्यापैकी कोण घर? हा चालतंय की, विचारा त्यांना. नाहीतर असं करा, तुम्ही त्यांचा नंबर मला द्या, मी विचारतो. अहो त्यांचा नवा नंबर माझ्याकडे नाही, आणि जुना नंबर आहे तो लागणारच नाही. एक काम करा की, तुमचाच नंबर मला द्या. ती जेव्हा येतील तेव्हा मी तसनी विचारून तुम्हाला फोन करतो. अहो इतके दिवस कशाला? मला आत्ता राहायला घर नाही. ती काय तोंडावूनच कळतंय. काका, साताऱ्याला नेमकं कुठं? त्यांच्या बोलण्यात आला असेलच की कधी. सातारला आता ती काय कृष्णावर प्रेम करणारी काय ती. आता कृष्णाला 16 सहस्त्र बायका होत्या, त्यातली नेमकी कुठली? राधा. हा, राधिका. राधिका रोडला कुठं तर राहायला येते असं कळतंय. काका थँक्यू. चला येऊ का? हा, या इथं भेटलाय, परत भेटू नका. हा, हातात काय आहे बघितलंय का? तुम्हाला नाही याला म्हणलोय, भावाला म्हणलोय माझ्या. हा, गरज आहे काही? बरं चला चला. हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला.
नटीवला लय गडी आणला असतो तो त्याने येळा. मी काय कमी आहे. मला वाटतंय आपण साताऱ्याला गेलं पाहिजे. अरे सातारा तर राधिका रोड एवढंच कळलंय आपल्याला. साताऱ्यात जाऊन राधिका रोडला काय बोंबलत फिरायचं अक्षरा 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 करत हा. नाहीतर काय ती माणूस पण येड्या पोड्याच होत. नीट काय सांगण्यात झालं या. आणि नेमकं शोधायचं कुठं. अरे बाबा गावातल्या लोकांना नावानं वागतात आणि शहरात बिल्डिंग आणि विंग असतात. फक्त राधिका रोड कळले. अरे राधिका रोड तर रोड, काहीतरी कळलंय ना. मला एकदा भेटायचंय रे तिला. जेव्हापासून काका काकू लग्नाचं विचारायला लागले, पुन्हा पुन्हा तिची आठवण यायला लागली. सगळीकडे तीच दिसायला लागली. 2 वेण्या, गोड चेहरा, तिचं हसणं, पुन्हा पुन्हा तेच आठवायला लागले. मला लग्न करायची इच्छा राहिली नाहीये, कारण तिला विचारायची इच्छा तशीच राहिली अगदी शाळेपासून. मला तिला एकदा मनातलं सांगायचंय रे. मग तिनं काही म्हणू दे, पण एकदा सांगून ना मोकळं व्हायचंय. खूप अस्वस्थ वाटतं. ही अस्वस्थता संपवायची, आतून मोकळं व्हायचे. तरच मी नव्या नात्याला स्वीकारेन ना. तिला मनात ठेवून दुसरीशी कसा होईल संसार सांगा. ठीक आहे, ठरलं तर मग तिला शोधायचं. काय म्हणता विश्लेव मी? विषय आहे का वहिनीला शोधायची भावासाठी. अरे वय म्हणली तर वहिनी, नाहीतर अक्षराच ती. पण बाबा तुझ्यासाठी शोधायची, तुझ्यासाठी काय पण जीव देऊ का? आणि ऐका, पूजाला पण सोबत घेऊ, तेवढीच तिची मदत होईल. काय ती सोबत असेल ना तर आजच्यासारखं कोण साबरं समजायचं नाही आपल्यास. पण ती येईल का? तू बोललास तर येईल ती. तुला नंबर सेंड करतो, बोल तिच्याशी. मी करतो फोन, पण तुम्ही मोठ्या गाडीची व्यवस्था करा. सोबत गेलेलं बरं पडेल म्हणून. लग्नाला चाललाय जुई, मोठ्या गाडीची व्यवस्था करा, लक्झरी आणा, टमटमना जायचा गाप. हॅलो, मी सुमित बोलतोय पूजा. माझा नंबर का घेतलास? ते अक्षरासाठी. खरं तर आम्ही उद्या साताऱ्याला जायचं म्हणत होतो तिला शोधायला. अरे वा, चांगलंय की. प्रेमात इतकं कोण करतं ना कोणासाठी. प्रेम वगैरेचं माहित नाही का, पण इच्छा आहे तिला एकदा भेटून प्रपोज करायचंय. मनातलं सांगितल्यावर बरं तरी वाटेल ना. नाही म्हणायचीच नाही ती. आधी बी म्हणली नसते, आता बी म्हणायची नाही. तुझं हे ऐकून जरा कॉन्फिडन्स आलाय बघ. म्हणजे तुला बी वाटतं ना तिनं होच म्हणावं? हा, म्हणजे होकार आवडतोच ना कुणालाही, नाही का? नकारासाठी सुद्धा तयार असावं माणसाला, म्हणजे त्रास होत नाही. समजा नाही, म्हणजे माझ्या मनात आलंय म्हणून म्हणत्या.
अक्षराचं लग्न झालं असलं तर? एवढी वर्ष कोण थांबतं ना कोणासाठी.